श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी चंचल पण विष्णू जवळच स्थिर का? लक्ष्मी चंचल आहे पण विष्णू पाशीच स्थिर का राहते ही शिकवणारी कथा खालीलप्रमाणे. लक्ष्मीचा स्वभाव चंचलता. पुराणात सांगितलं आहे की लक्ष्मी देवी म्हणजे समृद्धी व संपत्ती, पैसा, ऐश्वर्य, वैभव हे एका ठिकाणी कायम राहत नाही. आज श्रीमंत उद्या गरीब हा संसाराचा नियम आहे. म्हणूनच म्हणतात लक्ष्मी चंचला आहे. एकदा देवांनी प्रश्न विचारला. समुद्र मंथनातून प्रकट झाल्यावर देवांनी लक्ष्मीला विचारलं, देवी, तू इतकी सुंदर, तेजस्वी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी आहेस, मग तू कोणाच्या घरी स्थिर का राहत नाहीस? लक्ष्मी हसून म्हणाली, मी खरेच चंचल आहे. जिथे अधर्म, अन्याय, क्रोध, अहंकार, लोभ असतो तिथे मी कधीही स्थिर राहत नाही. मी थोडा काळ जाते पण नंतर निघून जाते. पण विष्णू पाशीच स्थिर का? लक्ष्मी पुढे म्हणाली, ज्यांच्या हृदयात विष्णू आहेत तिथेच मी कायम राहते. कारण विष्णू म्हणजे सत्य, धर्म, करुणा, शांती आणि पालन करता. त्यांच्या चरणाशी राहूनच माझे अस्तित्व पवित्र होते. मी फक्त त्या व्यक्तीकडे स्थिर राहते जो विष्णूच्या गुणांना धारण करतो. म्हणजेच संपत्ती व पैसा हे आपल्याला कर्मानुसार मिळतात, पण ती टिकवायची असेल तर सदाचार, सत्य, भक्ती आणि विष्णूची कृपा आवश्यक आहे. आपल्यासाठी शिकवण. जर घरात विष्णूचे नामस्मरण, सत्य, धर्म आणि भक्ती असेल तरच लक्ष्मी स्थिर राहते. अन्यथा लक्ष्मी येते, थोडा काळ राहते आणि निघून जाते. म्हणूनच लोक आजही म्हणतात लक्ष्मी विष्णूच्या पायाशीच स्थिर राहते. धन्यवाद.